ह्या बातमीचे प्रायोजक आनंद रसपानगृह, ऊसाचे ताजे व शुद्ध पौष्टिक रस. आनंद रसपानगृह, जिल्हा परिषद आंदोलन गेट, सोलापूर येथे. एकदा नक्की भेट द्या. साप्ताहिक यशक्रांती व डी दर्पण न्यूजचे संपादक डी पांढरे यांचा वाढदिवस JB ग्रुप व भीम चेतना मित्र परिवाराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी जगन्नाथ बनसोडे साहेब, पृथ्वीराज भैया मोरे, विकीभाऊ बनसोडे, अजय भैया वाघमारे, सागर गायकवाड, गौतम मोरे, आदित्य सरवदे, अमोल जाधव, शशिकांत जाधव, विक्रांत गायकवाड, गणेश वाघमारे, प्रणय जाधव व सर्व मित्रमंडळी उपस्थित होते. चेतना तरुण मंडळ JB मित्र परिवाराच्या वतीने आमचे DD दर्पणचे पत्रकार माननीय पांढरे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत. त्यांना आज 50 वर्ष पूर्ण होऊन ते 51 वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारची चांगली प्रगती व्हावी आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी अन्याय होते त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पत्रकारितेचा वापर करावा आणि गोरगरिबाला न्याय देण्याचं काम करावं. हीच अपेक्षा आहे की पत्रकार लोकांनी निस्वार्थीपणे आणि आपलं कर्तव्य, पत्रकारिता ही एक गोरगरिबांना न्याय देण्यासाठी एक पत्रकारिता असते. जे रजले गांजलेले आहेत त्यांना न्याय देण्याचं काम सोलापूरच्या कानाकोपऱ्यात DD दर्पण आणि DD पांढरे हे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नावाजलेले आहेत. त्यांच्या पत्रकारितेमुळे सर्वसामान्यांना सोलापूर शहरामध्ये चाललेल्या घडामोडीचं त्यांना काय बाबा सोलापूर शहरामध्ये कुठं अन्याय झाला, कुठं काय अपघात झाला किंवा कुठल्या काही वेळ असतील ती वार्ता त्यांना कळतात. त्यामुळे या पत्रकारांनी आपली स्वतःची महत्त्वाकांक्षा, आपलं जे समाज आहे त्या समाजाला एक दिशा देण्याचं काम त्यांच्या पत्रकारितेतून करत असतात. आपण या ठिकाणी त्या वाढदिवस करत असताना या कार्यक्रमाला आपल्या वेळातला वेळ काढून आमचे DPIचे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवा अध्यक्ष पृथ्वीर मोरे साहेब या ठिकाणी आणि पृथ्वीभाई मोरेंचं यासुद्धा काम जिथं जिथं अन्याय होतं तिथं त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे लढा देऊन त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनीसुद्धा करतात. डेमोक्रेटिक पार्टी बी अशा पद्धतीची आहे की एक चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम अर्ध्या रात्री त्यांच्याकडं जर कुणी गेला तरी त्यांनी त्याला न्याय देण्याचं काम करतात. तसेच आमचे मोबिनभाई, परत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्वजणांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी सर्वजण आमच्या DD पांढरेच्या वर प्रेम करणारे, जास्त मी करतो प्रेम, त्यानंतर माझा मुलगा, त्यानंतर तुम्ही सर्वजण, त्या प्रेमापोटी हे सगळेजण जमलेला आहात. मग आपण त्यांना भगवान बुद्धाचरणी प्रार्थना करूया की त्यांचं आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, शांत आणि निरोगी जीवन जगण्याचं त्यांना भाग्य लाभो. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा या ठिकाणी चांगलं घडवण्याचं काम केलेलं आहे. आपल्या पत्रकारितेबरोबर त्यांना आपला त्यांचा मुलगा वकील क्षेत्रात त्यांनी पाठवलेला आहे. ही प्रगती असते आपल्या समाजाची. मागासवर्गीय समाज हा आपल्या प्रगतीशिवाय पुढंच जात नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिला की गुरगुरल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीनं मागासवर्गीय समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी शिक्षण घेतलं ते पुढे जातं. तरी आपण माझं वाढत चाललेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. आज या ठिकाणी DD पांढरे साहेब यांचा आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मित्रपरिवार एकत्रित जमलो आहोत. DD पांढरेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी JB ग्रुप तसेच आमचे साहेब, त्यांची सोलापुरामध्ये बुलडोजर बाबा म्हणून ओळख आहे आणि त्यांची ती ओळख कधीच कोण पुसू शकणार नाही, ती कायमस्वरूपी तशीच राहणार. तर साहेबांनी आज पांढरे साहेबांचा वाढदिवस करण्यासाठी हे नियोजन आखलेलं आहे.
आणि डीडीजी पांढरे यांच्या बाबतीत जर काय बोलायचं म्हणलं तर आपल्यामधला जो दलित, शोषित, वंचित आणि मागासलेला जो घटक आहे, या घटकाचा जो दबलेला आवाज आहे, हा दबलेला आवाज ह्या मुजोर सत्ताधाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे डीडीचं, डीडी दर्पण असेल, यश क्रांती न्यूज असेल, त्यांचं साप्ताहिक असेल, याच्या माध्यमातून ते करत असतात आणि ते करतात. त्यांना समस्त भीमसैनिकाकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं इथून पुढचं आयुष्य आनंदी, सुखसमृद्धी, निरोगी जावं अशी मी तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना समस्त मित्र परिवाराच्या वतीनं, डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे वाढत चाललेले मनोगत इथे थांबवतो. जय भीम. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी माझा साजरा केला करण्यात आला. आमचे मोठे बंधू वडीलधारी बनसोडे साहेब सोलापूर शहरात सिंगम बुलडोजर बाबा शिकायचे आहे, त्यांची जीडी ग्रुपच्या वतीने आणि आमचे मित्र पृथ्वीराज मोरे यांच्या सहकार्यानं जे आज आणि आपले सगळे तरुण बांधव, समाज बांधव यांनी जो माझा सत्कार केला आहे, आमचे युवा नेते विकी भैया बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये आज माझा जेवढा एवढा मोठा न भविष्य न भविष्य मी असा विचार पण केला नव्हता की म्हणतात ना, म्हणायचे रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते महत्त्वाचे असतात. मित्रांनो, काय साहेबाचा माझा संबंध असा 5-6 वर्षापूर्वीचा नाही आहे, फक्त एक 4-5 महिन्याचा संबंध आला आहे आणि ह्या नेत्यांचा संबंध फक्त मोजून 15 दिवसाचा आला आहे. पण आज आम्ही तिघं असं एका जीवाने एका मनात राहतोय, ते आज कोण कुणाचे नाते प्रेमाचे म्हणल्यासारखं आहे. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा जवळची माणसं लगेच कुठल्याही अडचणीला काय असं फोन केला की लगेच ताबडतोब भागात राहणं म्हणजे प्रेमाचे नाते. मी आज मला जे माझा मोठा पण केला, माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी सच्चा ऋणी आहे. जय भीम, जय भारत, जय श्रीराम. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.